जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये। गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा। शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं, घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाड। ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत। संपर्क 860022 6868, 8208 585202 आणि 9404 120069। रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी सातत्यानं विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे। मुलींच्या आरोग्याकडे सातत्यानं दुर्लक्ष होते। अनेक वेळा त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झालेले असते, यामुळे त्यांना विविध आजारांचा सामनाही करावा लागतो। हे सर्व पाहून रोटरी क्लबने पुढाकार घेत कर्जत येथील सद्गुरू कन्या विद्यालय मंदिर येथे मुलींची हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी केली। यामध्ये सद्गुरू उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाने देखील मोठे योगदान दिले। यावेळी रोटरी क्लबच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती देखील साजरी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी सद्गुरू उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉक्टर शंकर नेवसे हे होते। याशिवाय रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉक्टर संदीप काळदाते, याचप्रमाणे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये सेक्रेटरी काकासाहेब काकडे, प्रोजेक्ट मॅनेजर नितीन देशमुख, रोटरियन विशाल मेहत्रे, नितीन तोरडमल, संदीप गदादे, सचिन धांडे, उपमन्यू शिंदे, राहुल खराडे, रवींद्र जगदाळे, संतोष सुरवसे, याचप्रमाणे गणेश झेवरे, विष्णुपंत नेटके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। सर्व रोटरी प्राचार्य ज्योती अवसरे यांनी सर्वांचं स्वागत केलं, तर ही तपासणी करण्यासाठी डॉक्टर पर्वत सुरवसे व डॉक्टर बालगुडे यांनी विशेष मदत केली। ते पण माहिती असणं गरजेचं आहे। 10 ते 14 याच्यामध्ये ज्यांचं येईल हिमोग्लोबिनचं प्रमाण, तर तुम्ही सगळ्या नॉर्मल आहात। शक्यतो तुमच्या ह्या वयामध्ये ते नॉर्मलच येणार, पण जर 10च्या कमी कोणाचं असेल 8, 9, तर निश्चित त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे। हे आधीच सांगतोय, तुमचे रिपोर्ट्स आल्यानंतर काय करायला पाहिजे। आणि विशेष काही नाही, आयर्नच्या काही गोळ्या असतात, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या असतात, ते घेतले की तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढून जाईल। आणि हिमोग्लोबिन कमी असेल तर काय होतं, तर आपल्याला शक्यतो अशक्तपणा जाणवतो, काम करताना थकवा येतो, किंवा जोरात चालायचं पळायचं म्हणलं तर दम लागतो। त्या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमच्या घरात पण जर कोणाला तुम्हाला जाणवलं की बाबा ह्याला, आपल्या आईला, मावशीला, चुलतीला दम लागतो, थकवा येतो, तर तुमच्या सुद्धा सहज लक्षात येऊ शकतं की हिमोग्लोबिन कमी असण्याची शक्यता आहे। तुम्ही चेक करून घ्या। खूपच रक्ताची 5च्या खाली गेला तर ब्लड बनतो आपण, नाही तर मग इंजेक्शन गोळ्या दिसते वाढवता येतो। आणि दुसरं एक माहिती त्यांनी हातवर करा बरं, कमी जणींना माहिती, सगळ्यांना नाही माहिती। ब्लड ग्रुपचे किती प्रकार आहेत, किती ब्लड ग्रुप असतात, हे किती जणींना माहिती? म्हणजे मी सांगतोय ते बरोबर आहे, किती जणींना माहिती? फक्त ब्लड ग्रुप ए, बी, AB आणि O, हे 4 नाव लक्षात ठेवा। A, B, AB, O, तर प्रत्येकाचा A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह, O पॉझिटिव्ह, किंवा A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, AB निगेटिव्ह किंवा O निगेटिव्ह। किती झाले? 8च असतात। तुमच्या सगळ्या ह्या मुलींपैकी ह्या 8 पैकीच एक ब्लड ग्रुप निघणार, कोणाचा C नाही निघणार, कोणाचा F नाही निघणार, कोणाचा D नाही निघणार। हे तुम्हाला, हे पण बेसिक आहे ना, तुम्ही सायन्सचे विद्यार्थी, तुम्हाला समजत होतं तुमचं पेशंट ऍडमिट आहे, ओळखीचं आहे, ते माहिती असणं सहज पाहिजे की लक्षात आलं पाहिजे कुठला। आणि हे का माहिती असणं गरजेचं आहे, तर आधीच्या काळात सुरुवातीला काय झालं, जेव्हा शोध लागले तेव्हा खूप ब्लिडिंग झालं, तर रक्त केल्यामुळे पेशंट सिरियस झाले, हे कळायचं खूप आधीचा काळ येतो। तर तेव्हा रक्त भरले की ते पेशंट वाचायचा, पण काही वेळेस रक्त भरले की लगेच इमिडिएटली तो पेशंट एक्सपायर व्हायचा। त्यावेळेस ते शोध लागले का असं का होतंय, त्यावेळेस ब्लड ग्रुपचे शोध लागले की कोणाचं कोणाला रक्त चालतं, कोणाचं कोणाला नाही चालत। आता तुम्ही हेच लक्षात ठेवा, Aचं Aला चालतं, Bचं Bला चालतं, ABचं ABला चालतं, Oचं Oला चालतं। आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये तरी असंच देतो,
म्हणजे आमच्यामध्ये कर्जतला तुम्हाला त्याचं कारण सांगतो. तसं का म्हणतो मी, ए वाल्याला बीच रक्त अजिबात चालत नाही. तर ते ए वाल्याला चुकून बीच रक्त गेलं ना इमिजिएटली पेशंट सिरियस होतो लगेच. थोडं एकदम 4-5 ml जरी गेलं तरी पेशंट सिरियस होऊ शकतो. त्याच्यामुळे ते तसं चालतच नाही. निगेटिव्ह वाल्यांना पण निगेटिव्ह वाल्यांचं चालतं. निगेटिव्ह ब्लड ग्रुप खूप रेअर असतात. पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह हे जास्त कॉमन आहे. आणि शक्यतो आम्ही एच एला देतो असं का म्हणतोय. अजून 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ए बी हा युनिव्हर्सल ऍक्सेप्टन्स असणारा ग्रुप आहे, युनिव्हर्सल ऍक्सेप्टन्स. आणि ओ हा युनिव्हर्सल डोनर असं एक म्हणतात. हे जस्ट एक माहिती असं म्हणतात. ओचं रक्त सगळ्यांना चालतं, युनिव्हर्सल डोनर. आणि ए बी ज्याचा रक्त आहे त्याला सगळ्यांचं चालतं. ए बी वाल्याला ओचं पण घेऊ शकतो, एचं पण घेऊ शकतो, बीचं घेऊ शकतो, स्वतः ए बीचं घेऊ शकतो. शक्यतो ज्याला त्याला जे काय आहे ते दिलेलंच बरं. युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल ऍक्सेप्टर हे ओ आणि ए बी आहे. त्या कन्फ्युजनमध्ये तुम्हाला द्यायची गरज नाही. फक्त ज्याला कसं जे चालतं. युजली बऱ्याच लोक आम्हाला रक्तगट चेक केलं विचारतात माझा कुठला रक्तगट आहे. तर तुम्हाला तुमचा रक्तगट माहिती असणं गरजेचं असतं. कधी इमर्जन्सी गरज पडेल तर, किंवा समजा तुम्हाला लागलं म्हणून नाही तर तुमच्यातल्या कोणाला लागलं तर तुम्हाला माहिती असेल की माझा रक्तगट आहे, मी देऊ शकते. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि युवकांचं प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचं हिमोग्लोबिनची तपासणी आणि रक्तगट तपासणीचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. अशा या छानशा कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शंकरशेठ नेवसे साहेब, खरं तर मला कौतुक वाटतं ते म्हणजे आपल्या अध्यक्षांचं. कारण आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतोय, जिजाऊंची सुद्धा जयंती साजरी करतोय. 1 जानेवारी 1848ला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा पुण्यात भिडेवाड्यात सुरू केली. मुलींची शाळा का सुरू केली? कारण महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंना माहिती होतं की एक मुलगी शिकली तर अख्खं कुटुंब शिक्षित होईल. आणि म्हणून मुलांपेक्षा मुलींना शिक्षण मिळणं ही काळाची गरज आहे. आणि मला असं वाटतं की तोच धागा पकडून आदरणीय संस्थापक अध्यक्षांनी सुद्धा या ठिकाणी मुलींनी उच्च शिक्षित व्हावं. आता शिक्षित तर सर्वच मुली होत आहेत, कारण सर्वांना शिक्षण मिळावं ही त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी या ठिकाणी इंग्रज सरकारकडे केलेली मागणी. शंकरजी नेवसे सर, सर्व रोटरी मेंबर्स, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व समोर बसलेल्या सर्व भगिनी, बऱ्यापैकी रोटरी क्लब काय करतो याबद्दलची माहिती राऊत सरांनी या ठिकाणी दिलीच आहे. मी वेगळं काही सांगणार नाही. रोटरी क्लब एक म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारा हा एक क्लब आहे, जो इंटरनॅशनल क्लब आहे, जो विविध राज्यात, विविध देशात, आणि की आपण आपलं जीवन जगत असताना या समाजाला जर आणखी काही देता आलं तर ते नक्कीच दिलं पाहिजे, हा एक उद्देश यातला असतो. आपल्याकडे बरंच काही असतं पण ते देण्याचं दातृत्व बऱ्याच जणांकडे नसतं. पण तो एक उद्देश पॉल हॅरिस यांनी त्यावेळेस त्यांच्या मनात विचार आला आणि रोटरी क्लबची त्यावेळेस ती स्थापना झाली. 120 वर्ष अखंडितपणे हे कार्य जगाच्या या प्रत्येक राज्यात, प्रत्येक देशात, प्रत्येक शहरात या रोटरीच्या माध्यमातून चालू असतं. ते कार्य करत असताना उद्देश काय असतो की बाबा समाजातल्या प्रत्येक घटकात, मग ते विद्यार्थी दशेत असेल, शाळेच्या माध्यमातून असेल, पाण्यासाठी काय असेल. आज या कर्जत रोटरी क्लबचं आमचे हे 8वं वर्ष, आमचे हे 9वे अध्यक्ष आहेत जगताप साहेब. तर या कर्जत शहरात छोटे छोटे काही जे आम्हाला घटना दिसत होत्या, छोटे छोटे काही गोष्टी कराव्याशा वाटतात. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी पहिल्या वर्षी आम्ही संदीप सर अध्यक्ष असताना मी सचिव होतो त्यावेळेसच आम्ही या कर्जत शहरात पाणी टंचाई खूप होती. विविध भागात पाण्याचा बराचसा प्रॉब्लेम त्यावेळेस जाणवत होता. आणि त्यावेळेस आमच्याकडचे एक तालुका कृषी अधिकारी राजेंद्र जगताप साहेब यांनी एक विषय मांडला की आपण या नदीचं थोडंसं सुशोभीकरण करूया, थोडंसं त्याला डागडुजी करूयात. पण काम चालू केल्यानंतर एक विषय त्यांच्या अशा लक्षात आला की अरे इथं थोडंसं पाणी अडवलं तर या 2-3 प्रभागातलं पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. आणि अगदी सफाईने सुरू झालेलं काम एक चांगल्या मोठ्या बंदरात झालं. आणि एक समर्थ नावाचा बंधारा या
समर्थ शाळेच्या जवळ झाला आणि या तिन्ही उपनगराचा त्या दिवशीपासून ते आज तागायचा पाण्याचा प्रश्न नक्की सुटला. रोटरी क्लब ऑफ कर्जत यांच्या नियोजनातून रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी हा संयुक्त आणि एकदम छान कार्यक्रम आणि त्याच्यासाठी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि विवेकानंद अशा ह्या सर्व महात्म्यांचं जे काही जन्मदिनाचं औचित्य साधून कार्यक्रम आपल्या कन्या कॉलेजने केला आणि सर्व स्टाफचं माझ्यातर्फे, मुलींतर्फे आपल्या सगळ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी रोटरी क्लबची काही एवढी मला माहिती नव्हती, पण आज तुमच्या माध्यमातून सगळी माहिती मिळाली. खरे एकदम स्तुत्य कार्यक्रम आहे. व्यवसायाच्या माध्यमातून या गोष्टी काय समजण्यात येत नव्हत्या. मॅडमने मला फोन केला की आपल्याला कार्यक्रमाला यायचंय. मी तसं टाळत होतो, पण ते म्हणले काय 1 तासाभरात आहे, नंतर लगेच यांचे काय एक्झाम आहेत. तर ठीक आहे म्हणलं, मी 1 तासाभरात आपलं प्लॅनिंग करून विषय करू. 100% तुम्हाला सहृदय इतक्या शुभेच्छा तेवढ्या कमीत. सगळ्यांनी एवढं छान काम केलं. पण परत आता मला डॉक्टर साहेबांना म्हणायचं आहे की आता तुम्ही आमच्या सद्गुरू कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरला बी वेलकम करा. त्यांचं बी काय तुम्हाला करता येते बघा. त्यासाठी तुम्हाला काय तुमच्या संस्थेला मदतीची गरज असली तर 100% मी तुम्हाला करेन, त्याच्याबद्दल वाद नाही. हे एवढी स्वयंस्फूर्तीने तुम्ही सगळे स्टाफ हे करताय म्हणजे नावण्यासारखं काम आहे. आता राहुल शेट्टीने एकदा केलं होतं, पण ती काय मी आपलं मिनिंगलेस झालं. व्यवसायाचं काय असतं, पुढं काम संपलं पाठीमागं विसरून जातो आणि पुढे एवढं काम असतं की लक्ष येत नाही. पण खरंच इतकं स्तुत्य काम आहे. आता सगळ्यांच्या तुमच्या मार्गदर्शनातून सगळं तुमचं त्याचं ॲनालिसिस झालं. इतके वर्ष हे चालू आहे हे पण कळलं आणि ह्या नवीन पिढीला हे कळलं तर फार काळाची गरज आहे.